तर नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेस काय आपण व्हिडिओ टाकला नाही. मुंबईवरून गाडी भरलेली, काय वाईन भरलेली, त्यामुळे साहेबांनी सांगितलं व्हिडिओ काय करायचा नाही. मग काय तसं झालं, राहू दे म्हणलं. आणि पाण्याचा बदल झाल्यामुळे त्यात आपला स्पीकर पण फरफरत होता, म्हणून काय व्हिडिओ काय सोडलाच नाही. आज आपल्याला भावानं गाडी भरायची आहे बघा सांगलीवरून पेनला. आता तुम्ही म्हणशील ह्यो असला एवढा मोठ्या पाईपाचा बंडल घेऊन कुठं चाललाय बाबा ह्यो. भावानं माल आहे 600 किलो. पण विषय काय झाला, हिथं आल्यावर आपल्याला कळालं की एवढं मोठ्या पाईपाचा बंडल आपल्याला घेऊन जायचं आहे पेनला. आता काय नाही म्हणून चालत नाही. साहेबाला म्हटलं गाडी काय आपण भरत नाही, भाडं जर वाढवून देणार असला तर गाडी भरतो. मग काय भाडं दिलं वाढवून, भरली. मग काय या प्रतीक दादांनी आपल्याला केली ती बघा मदत गाडी त्यानं बांधायला. मग काय भावासोबत चहा त्यानं घेतला, पेपर त्यानं घेतलं बघा आणि आलो बघा पंपात. डिझेल त्यानं टाकून घेतलं आणि बायपासला आलो बघा, धरली गाडी साहेबानं. मग काय 100 रुपये टेकवलं, एंट्री दिली आणि पोचलो बघा डायरेक्ट ईश्वरपूरमध्ये. पेट नाका सांगली रोड टॉप झाल्यामुळं पेट नाका कळतच नाही बरं का. मग काय आलो बघा घरी, गाडी पाणी तिने मारून घेऊया म्हटलं. आणि घरातल्यांनी गाडी बघितल्यावर घरातल्यांनी लावला बघा डोसक्याला हात. अरे बाबा एवढा कशाला हाईटचा माल भरलायस, हाल काय म्हणलं म्हणून भरलाय. आलो बघा आवरून ती डायरेक्ट साताऱ्यात. पेनला जायचं आहे म्हटलं जाऊ आपलं महाबळेश्वर मार्गे. लोणावळा मार्गे गेलो तर म्हटलं टोल नाका आपण जाणार आणि रनिंग पण वाढतं या, म्हणून गाठली बघा. मेड्याचा घाट चालू व्हायच्या आधी आपण थांबलो बघा चहा प्यायला. पुन्हा काय म्हटलं पोलादपूरपर्यंत आपल्याला चहा तीन काही भेटणार नाही, म्हणून इथंच थांबून चहा तीन घेतला बघा. चहा 2 घोट मारलं, पोचलो बघा डायरेक्ट महाबळेश्वरमध्ये. राव मागं पण कोण नाही आणि पुढं पण कोण नाही. आणि एकटा असल्यामुळे राव माझी फाटून चांगली हातात झालती बरं का. घेतला पास करून आणि डायरेक्ट पोलादपूरचा घाट पण उतरला आणि आलो बघा पोलादपूरमध्ये. आणि राईट टर्न मारला आणि पेनकडे केलं बघा तोंड. आता म्हटलं जायचं पुढं मस्तपैकी मानगाव तीन पास करायचं आणि फडी मारायची. मग मानगाव पास केलं बघा आणि गाडी रोडलाच साईडला ओढली आणि डोळ्यावर आपल्याला बघा झापड. म्हणजे कोणाला तर धप्पा देण्यापेक्षा झोपलेलं बरं. मग सकाळी 6 वाजता उठलो आणि लावलं बघा रिबीट. धुक्यातनंच केली बघा सकाळ सकाळी सुरुवात. त्यावर पेनच्या अलीकडे आपली धरली बघा साहेबानं गाडी. साहेबानं गाडीची हाईट बघितल्यावर साहेब लागला म्हणा मी काय तुझ्याकडं एंट्री घेणार नाही, तुझ्या गाडी डायरेक्ट फाईनच मारणार आहे. अहो साहेब म्हटलं असं काय करू नका म्हटलं, 100 रुपये एंट्री घ्या. आता ह्या गाडीवाल्याकडनं बघा साहेबांनी 100 रुपये एंट्री घेतली आणि माझ्याकडनं काय एंट्री घ्यायला नाहीच म्हणलं लागलं. मग काय सकाळ सकाळी एकच फोन लावला बघा, एंट्री पण नाही आणि काहीच नाही, बस बोंबलेत. बसलो बघा डायरेक्ट पार्टीच्या दारात, मस्तपैकी एंट्री देऊन केली बघा आणि गाडी लावली साईडला. आता म्हटलं कवा गाडी खाली व्हायची तेव्हा होऊ दे. 10 वाजता काम करणार होते, 10 वाजता आपली गाडी खाली होणार होती. त्यात ड्रायव्हर असल्यामुळे आपण काही लोड घेतला नव्हता हो. मग काय खाली करून आपण चाललो बघा वाशीला. अनलोडिंगचा काही व्हिडिओ घेतलाच नाही, कामगार कमी असल्यामुळे जर त्याची मदत केली खाली करायला. आज रविवार आहे, बघू आपल्याला माल कुठला भेटतो भावानो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.